नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत आदर्श नगर उत्तर सदर बाजार सोलापूर येथे. उत्तर सदर बाजारातली सगळी लोक असणार आहेत. ती उत्तर द्यायला कशी आहेत, चांगली व्यवस्थित उत्तर देतील का, टाइमपास करतील का, हे सगळं जाणून घ्यायचं आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे 3:30. आपण ज्या आदर्श नगर मध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी, महिलांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी सौ अश्विनी अमोल जोशी. या आदर्श नगर विषयी माहिती सांगा मला. आमचे हे आदर्श नगर, आम्ही इथे अश्विनी हॉस्पिटलच्या जवळ आहे. इथे टोटल 44 घरं राहतात एकत्र आणि आनंदाने आणि उत्साहाने आम्ही इथे प्रत्येक सण साजरे करतो. गणपती उत्सव आमच्या इथे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करतो. तसंच आमच्या कॉलनीमध्ये समता महिला मंडळ म्हणून आम्ही एक मंडळ चालवतो, जे तिथे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. आणि इथली लहान मुलं ही पण वरच्या प्रगतीपथावर आहेत. आमच्याच कॉलनीतला अभिषेक सराफ झी मराठीवरती सारेगमप मध्ये जाऊन आलेला आहे. दीपक देशपांडे पूर्वी याच कॉलनीमध्ये राहत होते, आता ते दुसरीकडे स्थावर झाले. एकंदरित सगळी लोक आदर्श आहेत. हो, आदर्श नगर नावाप्रमाणे आमचा कॉलनी आदर्श नगर. आणि त्यात उत्तर सदर बाजार. मी उत्तर पण देणार ते तर नक्कीच. चांगलं आहे, बघूया. यांची माहिती दिली धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहे जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? अवनी. अवनी. कितवीत आहेस तू? दुसरी. दुसरीत आहेस. तुला मजा येते का इथे सुट्टीत वगैरे? काय टाइमपास करतेस मला सांग. सोलापूरला ड्रॉइंग करते, खेळते खूप भरपूर ना. हो. आणि शाळा सुरू झाल्यावर पण तेच करतेस ना थोडस? हो. हो ना. टोकन्स काढून देशील मला याच्यातली? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती. पहिला क्रमांक आहे 13. दुसरा क्रमांक आहे 12. आणि तिसरा क्रमांक आहे 24. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी सौ हिमगौरी देवदत्त कुमावत. तुम्ही काय करता? मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. वर्किंग इन द पुणे. पुणे. अच्छा. तुम्ही इथे जेव्हा आलात तेव्हा काय एवढा उत्साह का होता इथे सगळा? एवढे लोक का ओरडले सगळे? या कॉलनीची नवीन सून आहे, आत्ताच लग्न झालंय. अच्छा, म्हणून सगळे ओरडले की नवं आता आलं सासूबाईंविषयी माहिती सांगायला त्यांच्या. कळलं ना, हेच कारण आहे ना. तुम्हाला अजून सांगा, मग आता नुकतंच लग्न झालंय, कसं काय वाटतं परिसर? अगदीच थोडे दिवस झाले असतील पण तरी सुद्धा खूप छान आहे, आवडलं सोलापूर. हा, आणि ते बोलावंच लागणार ना नाही, खरंच आवडलं. आणि इकडची लोक कशी आहेत सांगा? खूप उत्साही आणि प्रेमळ. हा, आणि खरं काय आहे मग? अगदी प्रेमळ. अच्छा, अगदी प्रेमळ आहे. आपलं करून टाकलं मला. तुम्हाला अरे चांगलं आहे की मग. हो की नाही? थोडेसेच दिवस झालेत ना, हो दे, वर्ष हो दे. नाही, अशीच प्रेमळ राहू देत ही लोक सतत. हा, ठीक आहे. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. आणि पुढची राऊंड खेळायची त्यासाठी पण बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. उज्ज्वला मिलिंद अक्षंत. तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणी आहात. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुम्हाला रिकाम्या वेळेत वगैरे काय करायला आवडतं? मी शिवण क्लास करते. शिवण क्लासेस घेता? पण म्हणजे मोठ्या शिवण म्हणजे शिवण क्लास घेते. हा, तेच म्हणजे. पण वयोगट काय महिलांचं? महिला असतात की? महिलांना नाही, मी शिवण देते ना. अच्छा, ओके. शिलाई काम करते. अच्छा, करता काम. अच्छा. आणि मग अजून सांगा तुमच्या आवडीनिवडीविषयी. सोलापूर विषयी आम्हाला सांगा. सोलापुरात सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. सिद्धेश्वरच्या आजूबाजूला तळबिळ. सोलापूरच्या अवतीभोवती तळ्याचा परिसर आहे. हा, आणि सुंदर सोलापूर आहे. हा, चादरी मिळतात. सोलापूर चादरीसाठी प्रसिद्ध आहे. चादरीसाठी प्रसिद्ध आहे, हो की नाही? आणि मग तुमच्या शिवणासाठी प्रसिद्ध आहे की नाही? आहे ना. अजून होईल. आता टीव्हीवर सांगितलं तुम्ही. हा, मागे लगेच 4-5 जणांनी विचारलं मला. जरा विचारून ठेवा 1 मीटरला किती वगैरे असं सगळं. इथे फेरी खेळायची. तुम्हाला ऑल द बेस्ट.
नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव डॉक्टर अंजली प्रदीप कुमावत. यांचं कोण? मी त्यांच्या सासूबाई आहे. अच्छा, त्यामुळे तुम्ही आला तेव्हा पण जल्लोष म्हणजे बघायलाच नको की दोघी आले एकत्र. आता बघूया मजा यांची. असं म्हणत होत्या बायका, असं म्हणत होतात ना. हो बघा. कसं काय सुनबाई कशा आहेत सांगा. सुनबाई खूप छान आहे, प्रेमळ आहे, कामसू आहे. जरी सीए झालेली आहे तरी डाऊन टू अर्थ आहे. अच्छा, खरंच. खरंच. हा, इकडची लोक पण कळले आम्हाला त्यांच्या तोंडून कशी आहेत. त्यांनी ऍक्च्युली नंतर सांगितलं आम्हाला. हा, आणि मग तुम्हाला तुमच्याविषयी सांगा, तुम्ही काय करता इतर मी वेळी? इथे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये मी हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि प्रोफेसर आहे. अच्छा. रोगप्रतिबंधक विभागाची. हा. आणि आमच्या अंडर ग्रामीण आणि शहरी आरोग्य केंद्र आहे, तर तिथे सुद्धा मी इन्चार्ज आहे. अच्छा. त्यामुळे फिरावं खूप लागत असेल. फिरावं लागतं रुरल एरियाज मधून पण आणि सर्व शाळा, वैद्यकीय महाविद्यालय इथे मी जात असते. लेक्चर द्यायला वगैरे आणि सगळं किंवा आरोग्य विषयक आमचे कार्यक्रम असतात त्यात मी सहभागी होते. नेहमी. खूप छान कार्य करता तुम्ही. अच्छा, आणि मग इतर तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. हे सगळं काम संपल्यावर काय आवडतं तुम्हाला करायला? मला फ्लॉवर पॉट मध्ये फुलं अरेंज करायला खूप आवडतं. अच्छा. आणि मला पत्र लिहायला खूप आवडतं. अच्छा, पत्र लिहायला आवडतं. कारण टेलिफोन मध्ये बोलून जे साधत नाही ते म्हणजे पत्रांनी खूपच साधतं असं मला अजूनही वाटतं. आणि मला पत्र आली तर आनंद खूप होतं. अच्छा. आणि आता काय काम करायची गरजच नाही तुम्हाला? नाही, मला घरकाम आवडतं करायला. आणि आमची जॉईंट फॅमिली आहे. आणि आमच्या आदर्श नगरची ही खासियत आहे की सगळीकडे एकत्र कुटुंब पद्धती वर्षानुवर्ष आहे. आणि आमचं आदर्श नगर हेच एक एक्सटेंडेड जॉईंट फॅमिली आहे. मोठे एकत्र कुटुंब. मोठे एकत्र कुटुंब आहे आमचं. अच्छा. अरे वा, जॉईंट. आदर्श एकदम. ओके. नावाप्रमाणे. इथे राऊंड खेळायचे तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला, वेळ झाली आता पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे कितीची राऊंड? एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्याताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार अंजली ताई, मग उज्ज्वला ताई आणि मग हिमगौरी ताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे कप सेट. सुंदर असं डिझाईन असलेल्या या कप सेट मध्ये 6 कप आणि 6 बशा आहेत. कपबशा ठेवण्यासाठी एक आकर्षक असा स्टँड आहे. आणि ह्या कपबशा मायक्रोवेव्ह आणि डिश वॉशर सेफ आहेत. प्रॉडक्ट तयार. अंजली ताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1352. 1352 रुपये. मागे बरोबर वाटते? 1352, 1200, 1600, 1100 ते 1200. ओके, 1050. ओके, तुम्हाला काय करायचंय? 1352. हीच ठेवायची. फ्रीज करूया. 1352, 1352, 1352. आता उज्ज्वला ताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1274. 1274 बरोबर वाटते किंमत? मग किती पाहिजे? 1800, 1100, 1500, 1600, 1200. ओके, तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची. हीच ठेवायची. फ्रीज करूया. 1274, 1274, 1274. आता सुनबाई, हिमगौरी ताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1230. 1230. मागे विचारायचंय, नवी लोक आहेत, फसवलं तर नाही बसवणार. मागे काय वाटतं? 1230 बरोबर वाटते सगळ्यांना? नाही ना? किती वाटते? 1050, 1015, 1200च्या आतमध्ये. ओके, बघा आता तुम्हाला काय करायचंय? ठेवायची. हीच ठेवायची. ठीक आहे, फ्रीज करूया. 1230, 1230, 1230. तिघींनीही आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. अंजली ताईंनी किंमत सांगितली 1352 रुपये. उज्ज्वला ताईंनी किंमत सांगितली 1274 रुपये. आणि हिमगौरी ताईंनी किंमत सांगितली 1230 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1095 रुपये. त्यामुळे विजेते आहेत हिमगौरी ताई.
हा घ्या तुमचा कप सेट. सांगा कसं वाटतंय तुम्हाला कप सेट मिळाला? हा, खूप छान वाटतंय. आनंद झाला? आयुष्यातलं पहिलं गिफ्ट इथे आल्या इकडचं. हो की नाही? आणि लोकांनी हेल्प केली तुम्हाला नाही का? आणि सासूबाई ना प्रेमळ आहे. प्रेमळ आहेत. तेच आता चहा प्यायला नका बोलवू मग बघा किती प्रेमळ आहे. पण सासूबाईला पण अंदाज आला असेल आता की सुनबाईना किमतीचा अंदाज आहे हो की नाही? ती आहे ना ती. सुरुवात तर चांगली झाली. हा, पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट. थँक्यू.